मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। आत्तापर्यंत इतकी वाहतूक कोंडी तिथं कधीच झाली नव्हती आणि ही झालेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न होत आहेत किंवा या आधी झाले आहेत असं दिसलेलं नाहीये। प्रवाशांच्यासाठी आणि त्यात सुद्धा मुंबई आणि पुणेच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्यासाठी यामुळे अतोनात छळ आणि त्रास सहन करावा लागतो। प्रवाशांच्यासाठी हा एक अत्यंत आव्हानात्मक काळ आहे। अनेक महिला, लहान मुलं, वरिष्ठ नागरिक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। पर्यायी वाहतूक वळवण्यासाठी म्हणून ताम्हिणी घाटाचा वापर करा असं गुगल मॅपवर सांगितलं जातंय, पण तिथे सुद्धा परिस्थिती काही फारशी बदललेली नाही, कारण तिथला रस्ता आधीच अरुंद आहे आणि त्यात एक्सप्रेसवेवरची सगळीच्या सगळी वाहतूक ताम्हिणी घाटात गेल्यानं तिथंही वाहतूक कोंडी झालेली आहे। सध्या परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर आहे तर त्याचा तो वाल्व जो आहे तो 3 ठिकाणी थोडक्यात लिकेज झालेला आहे। तर ते लिकेजची पाहणी करण्यासाठी आपल्याकडे एनडीआरएफ टीम, त्याचसोबत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी खोपोलीची टीम आहे, त्यानंतर बीपीसीएल टीम, या 3 टीम कार्यरत आहेत। त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत त्यांचे, परंतु हा थोडासा क्रिटिकल विषय असल्यामुळं या ठिकाणी थोडक्यात लिकेज थांबवण्याचं आपल्याला अजून यश मिळालेलं नाही। प्रयत्न चालू आहेत, परंतु या ठिकाणी मुंबई लेन बंद असल्यामुळं, घाट सेक्शन असल्यामुळं वाहतूक कोंडी जास्त जाणवते। काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला। त्यामुळे त्या टँकरकडून वायुगळती झाली आणि वायुगळती रोखण्यासाठी बऱ्याच टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत। एनडीआरएफ आलेली आहे, बीपीसीएल आलेली आहे, त्याचप्रमाणे हेल्थ फाउंडेशनची टीम या ठिकाणी आहे, दीपक फर्टिलायझरची टीम आहे। अशा पद्धतीने सर्वांनी या गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अद्यापही त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे। दरम्यान मुंबई पुणे महामार्गावर नक्की घडलं काय तेही आधी आपण पटकन जाणून घेऊ। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर काल दुपारच्या सुमारास टँकर उलटला। हा वायू घेऊन जाणारा टँकर होता। टँकर उलटल्यानंतर त्यातून वायू गळती सुरू झाली। आडोशी बोगद्याच्या जवळ हा अपघात झाला। आपल्यासोबत श्रीरंग बारणे खासदार जोडले गेलेले आहेत। खासदार साहेब नमस्कार, आपलं स्वागत। जय महाराष्ट्रभर, मी प्रसाद काथे बोलतोय। मला पटकन या संदर्भातला तपशील असा लागेल की आत्ता वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी आणखी किती काळ लागेल याचं उत्तर लोकांना देता येईल का? आता टँकर त्या ठिकाणून उचलण्याची प्रक्रिया चालू आहे। साधारण 4-5 तास पूर्णतः ट्रॅफिक पूर्ण मुक्ती करता लागतील, कारण गेले 20-22 तास ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि गेले 20-22 तास मुंबईकडे जाणारे ट्रॅफिक जाम असल्यामुळं एक साईडची ट्रॅफिक सोडली जाते। मला जी माहिती घेतली मी 5-5.5 तासामध्ये ट्रॅफिक क्लिअर होईल। साधारण एक 2-3 तासामध्ये रुटीनला लागेल। आता थोडे रुटीनला लागले, पण क्लिअर व्हायला 5-5.5 तास लागतील। म्हणजे आज रात्री 10 वाजेपर्यंत हा सगळा प्रकार चालू राहील। पण बारणे साहेब, आतापर्यंत असं अनुभवायला अनेकदा आलेलं आहे की घाटात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस बऱ्याचदा टाळमटाळ करतात, ते उपस्थितही नसतात। आपण या संदर्भामध्ये पाठपुरावा कसा करणार आहात? नाही, मी अगोदर अनेक वेळा बैठकी घेतली। खरं तर ह्या दोन्ही गोष्टीची जबाबदारी आयआरबी, वाहतूक पोलीस खरं तर मॅनपॉवर त्या ठिकाणी कमी आहे आणि ते नाकारून चालणार नाही। जे ट्रक असतात किंवा टँकर असतात ते खरं तर वाहतुकीचे नियम पाळत नाही, अनेक वेळा त्यामुळे अपघात होतो आणि नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागतो। गेल्या 5-6 महिने पुढं मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वाला येईल आणि त्याच्यानंतर मुळामध्ये हे पूर्णतः होईल असं मला वाटतं। बारणे साहेब जी, आपण ज्या मिसिंग लिंकचा उल्लेख केला त्या संदर्भातला मुद्दा असा आहे की मिसिंग लिंकमध्ये अवजड वाहनांना सोडलं तर तिथे पण असे अपघात होऊ शकतात, तेव्हा मिसिंग लिंकमध्ये अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनं सोडू नयेत असं काही आपण प्रस्तावित कराल का? नक्की त्या संदर्भात बैठक घेऊन पुढची प्रक्रिया चालू झाल्यानंतर सांगेल। धन्यवाद श्रीरंग बारणेजी। हे होते खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे, आपल्यासोबत संवाद साधत होते।
आडोशी बोगद्याजवळ झालेल्या वाहतुकीच्या कोंडीबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दोन गोष्टी श्रीरंग बारणे यांनी स्पष्टपणे सांगितल्या की रात्री 10 वाजेपर्यंत, आज बुधवार आहे, बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत मुंबई पुणे वाहतूक पूर्वपदावर येईल। दरम्यान जवळपास 3 तास पुढचे अत्यंत क्रिटिकल आहेत। 7 वाजेपर्यंत टँकर उचलला जाऊ शकतो। आपण आता पटकन आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी सारिका सावंत यांच्यापर्यंत जातोय। सारिकाजी नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो येतोय जी, आपण आता कुठे आहात आणि तिथे परिस्थिती किती वेळाने पूर्वपदावर येऊ शकते? आत्ता थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत खासदार श्रीरंग बारणे होते, त्यांनी सांगितलंय की आज रात्री 10 वाजेपर्यंत परिस्थिती निवळेल आणि वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होईल। आता आपण बघताय की मी जुन्या महामार्गावर आहे की जे खोपोलीवरून जुना महामार्ग आहे जो वरती पुणे एक्सप्रेसला जॉईंट होतो त्या रस्त्यावर आहे। तो रस्ताही इतका जाम झालेला आहे, जवळपास तिथेही 8-10 किलोमीटर पर्यंतची वाहतूक कोंडी झालेली आहे। आणि आपण बघताय की हा इतिहासातला पहिला हे असेल की इतका मोठा ब्लॉक, इतका वेळ एक्सप्रेसवे हा बंद राहिलेला आहे। आणि तिथले जे इतर टीम आहेत, एनडीआरएफ असेल, बीपीसीएल असेल, हेल्थ फाउंडेशन असेल, हे युद्ध पातळीवर काम करतायत, पण अजूनही त्यांना टँकरची गळती थांबवता येत नाहीये। टँकरच्या गळतीमुळे तो टँकर उचलू शकत नाहीये, कारण तो अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यामुळे तिथे कुठल्या प्रकारची हानी होऊ नये याकरता ते एकदम सावधगिरी बाळगत काम करत आहेत। जी सारिकाजी, एक पटकन आता प्रश्न पुढचा असा उपस्थित करतो, तुम्ही आता जिथे आहात तो जुना मुंबई पुणे महामार्ग आहे, तो जुना मुंबई पुणे महामार्ग आधीच अरुंद आहे आणि त्यात आता मुंबई पुणे महामार्गावरची एक्सप्रेसवेची सगळी वाहतूक इकडे आलेली आहे, त्यामुळे आता जुन्या मुंबई पुणे महामार्गावर किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तुम्हाला दिसते, तिथे केवढ्या लांब रांगा लागल्यात? आणि जर मूळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक रात्री 10ला दुरुस्त होणार असेल तर इथली वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागेल? इथली वाहतूक जोपर्यंत एक्सप्रेसवे चालू होत नाही तोपर्यंत इथली वाहतूकही सुरळीत होणार नाही, कारण जे वाहतूक जे प्रवास करतायत त्या प्रवाशांना हा मार्ग, जुना महामार्ग आहे जो मुंबई पुणे महामार्ग आहे, तो वापरण्याचा पर्याय दिलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेसवेची पुणे लेन चालू होत नाही तोपर्यंत इथली वाहतूक व्यवस्थित सुरळीत होऊ शकत नाही। त्यामुळे जी सारिकाजी, आपण बोलता बोलता एकदा आपला आवाज तपासून घ्या, बोलता बोलता मध्ये संपर्क तुटला, पण आता पुढचा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधतो की या स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आत्ता वाहतूक कोंडी झालेली आहे त्याच्यामध्ये महिला, अबालवृद्ध या सगळ्यांचीच खूप मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे। त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, कारण महामार्गावर शौचालय नाही आहे, तहानलेल्या माणसाला प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही। अशा सर्व स्थितीमध्ये महिला, लहान मुलं आणि त्याचबरोबर अबालवृद्धांचं काय करायचं हा प्रश्न आहे। म्हणूनच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी या निमित्तानं सरकारला थेट जाब विचारू इच्छिते। महामार्ग पोलिसांच्या कडूनही काही व्हायला हवं होतं, ते का होत नाही हाही प्रश्न आहे। मुंबई पुणे महामार्गावर आपत्कालीन उपाययोजनांसाठी नेहमी उशीर का होतो याचं उत्तर महामार्ग पोलिसांनी द्यायला हवं। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राला करायची आहे, मग अर्थव्यवस्था इतक्या मोठ्या स्थानावर नेणाऱ्या महाराष्ट्राला अशी वाहतूक कोंडी लाजिरवाणी नाहीये का? जवळपास 14 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे हे माहिती असून सुद्धा घाटाच्या दिशेनं वाहनं का सोडण्यात आली हा प्रश्न आहे। महामार्ग पोलिसांचं एकूणच काम हे प्रश्नचिन्हांकित झालेलं आहे। अभूतपूर्व वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीनं पावलं का उचलली गेली नाहीत? कोण यासाठी जबाबदार आहे याची उत्तरं मागायला हवीत। महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांचं अशा स्थितीमध्ये ज्या आव्हानात्मक स्थितीला सामोरं जाणं होतं त्यांचे हाल होतात हे प्रशासनाला कळत नाही। पुढे वाहतूक कोंडी आहे हे माहीत होतं तरीही टोल वसुली का बंद झाली नाही आणि टोल नाक्यावरच वाहतुकीला रोखण्यात आणि इतर ठिकाणी वळवण्यात का आलं नाही? पर्यायी मार्ग मोकळे ठेवण्यासाठी प्रशासनानं कुठलीही पावलं उचलली नव्हती आणि जर उचलली असतील तर कुठली पावलं उचलली आहेत हे सांगायला हवं। एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी ही नित्याची झालेली आहे, इथं अधिक पोलिसांची तैनाती का नाही हा प्रश्न सुद्धा विचारायलाच लागेल। ऐतिहासिक वाहतूक कोंडी आहे आणि दुर्दैवानं परत अशी कधी होऊ नये। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर लोकांनी आणखी किती वर्ष हाल सोसायचे आहेत याचं उत्तर सरकार कधी देणार?